माझं नाव कोमल काळे आहे आणि मी राहायला शेवगावला आहे आणि तर आम्ही 12 वाजता आम्हाला बातमी आली होती की यांचे घरं वगैरे जाळून टाकलेत आणि लहान मुलींवर अन्याय झालेला आहे आणि लेडीज फक्त तिथं लेडीजच होत्या. त्याच्यासाठी आम्ही इथं आलेलो आहे. तर आम्ही अजून तिथं घटस्फोटवर गेलोच नाहीत, अजून बघितलं नाही आम्ही काय परिस्थिती आहे तिथली. तर आमची नम्र विनंती आहे की जे लोक आलते तिथं. ही खोट्या भोसले जी आहे ती तुझी कोण आहे? सतीश भोसले हे तुझे कोण आहे? ते मामा आहेत माझे. तुझे मामा आहेत ना? आणि तुला कधी आणि काय बातमी कळाली? आम्हाला बातमी रात्री आलेली होती. आम्ही ते सकाळी बघितलं आणि ताबडतोब आवरून आम्ही इथं आलेलो आहेत. काय झालं? घरची परिस्थिती काय होती? घरदार जाळून टाकलेले आहेत. लहान मुली आहेत त्यांच्यावर पण अन्याय झाला, त्यांना हाणलं गेलेलं आहे आणि ते आता बीडच्या रुग्णालयामध्ये आता आहेत, दवाखान्यात आहे. हे आम्हाला माहिती भेटली, त्यासाठी आम्ही इथं आलेलो त्यांना बघायला की त्यांची परिस्थिती काय आहे. तर आमची नम्र विनंती एवढीच आहे की आम्हाला न्याय मिळून द्या. ते जे काही लोक असतील ना ते अटक करा आणि आमची नम्र विनंती एवढीच आहे की आम्हाला न्याय मिळून द्या. धन्यवाद. तुला कशी अडचण वाटते सध्या? तू कुठल्या शाळेत? मी त्रिमूर्ती शाळेत आहे, मी शेवगावला. कारण की आज ह्यांच्यावर झालंय, आमचे लोक शिकत नाही, उद्या आम्हाला पण बोलते की ही कशी भीती वाटते? कसं हे होतं तुझं? शाळेवर जायला वगैरे भीती वाटते? आम्हाला शाळेत जायला भीती वाटते की हे सर लोकांना काहीतरी व्हिडिओ व्हायरल केले की सर लोकांना धमकी देतात, असं व्हिडिओ व्हायरल केला गेला. पण ते न्यायासाठी दिला होता, मुलींवर अन्याय होता म्हणून ते बोलले होते की मुलींवर छेड करू नका, हेच बोलण्यासाठी गेलते. पण लोकांनी त्यांचे वाईट व्हिडिओ व्हायरल केले, त्याच्यासाठी ते म्हणते ते आम्हाला जायला भीती वाटते. आमचे बोर्डाचे पेपर चालू आहेत, आता आम्हाला जायला सुद्धा भीती वाटते की आम्ही कसं जावा. तुझे मामा होते कसं वागायचं तुझ्याशी? कसं होतं त्यांचं? ते खूप चांगले होते, ते कधी वाईट काम केले नाही. आम्ही इथं सांगतो की कधीच वाईट काम केले नाही, आमच्या नजरेत कधीच वाईट दिसले नाही. ते तिकडे कसं आता वातावरण तुमच्या तिकडच्या परिसरात शेवगावला वगैरे? चांगलंच आहे. म्हणजे तुम्हाला त्रास काय आहे आता? तुला आम्हाला काही त्रास नाही आहे सर तिकडं, पण इथं जे त्रास आहे का आम्हाला एवढाच भीव आहे की आमच्यावर पण हे कधी ना कधी होऊ शकतं काहीतरी. सरकारला काय म्हणणं आहे? तर आमच्यावर पण नाही अन्याय होऊ शकतो सर, की आम्हाला फक्त आमचं एवढंच नम्र विनंती आहे की ते जे कोण आले होते, ते गुंडे जे आले होते गावगुंडे, फक्त त्यांना अटक करावा आणि आमची नम्र विनंती एवढीच आहे की आम्हाला न्याय मिळून द्या. सतीश भोसले माझा भाऊ आहे. तर मी हे प्रकरणात आले नव्हते, म्हणलं जीची चौकशी झाली, आम्ही मोबाईलवरती पाहत होतो का जो काही अन्याय होतो खरं आहे का खोटं आहे. म्हणजे हे पोलीस लोक चौकशी चालू आहे, SP साहेबांची चौकशी चालू आहे, पोलीस डिपार्टमेंट शेवगावची आपले शिरूर का असा तिथलची बी चौकशी जी चालू होती सतीशवरती. तर मग ते आम्हाला मान्य होतं सर कायदेशीर. पण हे घरंदारं पाडलेत आणि हे बुलडोजरनी घरं पाडले. घरं पाडल्यानंतर काही वेळानंतर त्याच्या 4 घंट्यानंतर 2 घंट्यानंतर अशी खबर आली का त्यांचे घरच पेटवून दिले. आणि घरं पेटवून देऊन लहान मुली आणि कोंबड्या, शेरडं, गाई आणि ते आपले बदका वगैरे, छन्नक मुर्ग्या वगैरे ते पाळलेल्या आहेत सर. आणि त्याच्यावर जो अन्याय होतो त्याला जाळून खाक करून टाकलं आहे काहींना. तर काही जाळून खाक करून टाकल्यामुळं ते आम्ही मोबाईलवरती पाहिलं आहे. त्याच्यामुळे मी इथं आलेले आहे पोलीस स्टेशनला. काही महिला, काही छोट्या मुली ते दवाखान्यात ॲडमिट पाठवल्यात बीडला, म्हणून असं बी इथं मला माहिती मिळाली शिरूर इथे सर. त्याच्यामुळं कसं आहे मला त्यांना न्याय मिळून द्यावा हे माझी बीडच्या SP ला माझी विनंती आहे. का जो रात्रीचा जो अन्याय आहे, पहिला जो सतीशवर अन्याय होता तो अन्याय आहे का नाही आहे, तो सरकार त्याची तपासणी चालू होती, त्याला तिकडून परग्रामातून धरून आणलं आहे आणि त्याचा जो तपास होईल तो पोलिसांकडे होता आणि तो आम्हाला मान्य होता का काय तपास होते पुढे पाहू. पण शिवाच्या मुलींवरती, लहान मुलीवरती अन्याय झाला. शेळडा, गाई, करडं, बदका, छन्नक मुर्ग्या अशा जी प्राणी पाळलेले होते त्या प्राणीवर जो अन्याय झालेला आहे सर, तर आम्ही तर नाही पण सरकारने याला कधीच माफ करू नये. आणि ते कोण गावगुंड लोक आहेत, ते गावगुंड लोकांनी त्या महिलावरती जो अन्याय केला, लहान मुलीवरती, ते जी दवाखान्यात ॲडमिट आहे त्याची कठोरात कठोर त्यांची ते कारवाई करून आणि त्यांना न्याय मिळून द्यावा सर. SP साहेबांना माझी विनंती आहे. आणि वरती जी फडणवीस साहेब आहेत तर ते फडणवीस साहेबाला पण माझी विनंती आहे का माझं काही शिक्षण झालेलं नाही सर. जो महिलावर अन्याय झाला, जो जाळपोळ केला, जो गाई माईचा चारा जाळला, त्याच्यासाठी देखील मला परमेश्वरांनी 2 शब्द सांगायची संधी दिली, त्याच्यामुळं धन्यवाद म्हणते सर.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.